धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडे हे उपोषण करत आहेत. अहिल्याबाई होळकर CST समोर असणाऱ्या पानपोई समोर ते उपोषण करत आहेत. उपोषणाचा 7वा दिवस आहे. थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दुपारी यांची तब्येत खालावली होती. डॉक्टरचं पथक येऊन गेले आणि त्यांच्या तब्येती चेकिंग करून गेलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सरकार लक्ष देतं तुमच्याकडे? नाही, आमच्या समाजाचं सरकारकडे दुर्लक्ष झालं म्हणून सरकारचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं. ज्या धनगरांच्या भरवशावर मतांवर सरकार बनलं ते धनगर त्यांचे हक्क अधिकार विसरलेत म्हणून सरकार दुर्लक्ष करतंय. परंतु उद्या समाज मुंबईमध्ये येईल आणि सरकारला सगळ्या गोष्टींची जाणीव आठवण करून देईल. उद्या सरकारला माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर काही फरक पडत नाही. समाजाकडे लक्ष द्यावं लागेल आणि ज्या घटनादत्त अधिकारासाठी गेल्या कित्येक दशकांपासून पिढ्यांचा हा जो लढा चालला आहे तो लढा थांबेल. जो शब्द फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये लाखो लोकांसमोर दिला होता, जो शब्द नरेंद्र मोदी साहेबांनी लाखो लोकांसमोर सोलापूरला दिला होता, तो त्यांना पूर्ण करावा लागेल. कारण तोच शब्द या देशाचे दिवंगत पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी साहेबांनीही पंढरपूरला लाखो धनगरांना दिला होता. आज अटल बिहारी वाजपेयी सुद्धा वरून पाहत असतील, निश्चितपणे ते म्हणत असतील की देवेंद्रा, मी माझ्या हयातीत दिलेला शब्द पाळला नाही. तुम्ही तरी आता तुमच्या हयातीत दिलेला शब्द पाळा, म्हणजे तुम्हालाही त्याचं समाधान मिळेल आणि माझ्याही आत्म्याला शांती लाभेल. त्याच्यामुळे उद्या सरकार सगळ्यांकडेच लक्ष देऊन त्यांची 12 वर्षातली चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते दिलेला शब्द पाळतील याची मला खात्री आहे. उद्याचं काय नियोजन आहे? कशा प्रकारची रूपरेषा आहे? उद्या नक्की काय काय होणार? 17 सप्टेंबरला जालन्यामध्ये आम्ही या आरक्षणाचा मुक्ती संग्राम लढा सुरू केला होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अमृतरूपी आरक्षण धनगरांना दिलंय ते कैद करून ठेवलंय. आणि बरोबर मला आठवतं 24 सप्टेंबर म्हणजे 8 दिवसानंतर असंच माझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं या सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तर त्यांना हे सांगण्यासाठी की हा लढा दीपक बोराडेचा नाही आहे. तुम्हाला दिसतोय दीपक बोराडे, मी बोलतोय, पण हे शब्द, हा आक्रोश, ह्या वेदना, हे दुःख 2.5-3 कोटी धनगरांचं आहे. हे सांगण्यासाठी एक विराट असा इशारा महामोर्चा आम्ही 24 सप्टेंबरला काढला होता. ज्या महामोर्चानं या राज्यातील नाही तर देशातील धनगरांची एक ताकद त्या ठिकाणी सिद्ध केली होती. आज योगायोग आहे तोच. मला असं वाटलं होतं 16 मार्चला हा प्रश्न सुटेल, परंतु काही गोष्टी त्या योगानं व्हायच्या असतील म्हणून उद्या 23 मार्च आहे. बरोबर 8 दिवस माझ्या उपोषणाला होतात आणि मी उद्या, त्या दिवशी इशारा महामोर्चा होता, उद्या निर्णायक महामोर्चा आहे. एकतर फडणवीस साहेबांना निर्णय करावा लागेल, नाहीतर या महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांना निर्णय करावा लागेल. म्हणजे हा निर्णायक महामोर्चा आहे. आणि हा दिवस मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतो, त्यांनी जर ही बाईट ऐकली किंवा ऐकावी, त्यांनी आवर्जून ऐकावी. या देशाच्या तरुणांमध्ये मातृभूमीविषयी एक स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे या भूमीचे महान सुपुत्र भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा बलिदान दिवस आहे. आणि आम्ही 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी हा लढा थांबवला होता आणि ठरवलं होतं की गांधीजींच्या मार्गानं हा लढा लढायचा. शांतीत क्रांती आहे आणि उद्या भगतसिंहाचा बलिदान दिवस आहे. आम्ही भगतसिंहांना मानणारे लोक आहेत. मी सांगितलं, भगतसिंहाचा जसा बॉम्ब फोडून कुणाला मारण्याचा उद्देश नव्हता, मी इथं कुणाला मारायला नाही आलोय, पण भगतसिंहासारखं शहीद होईल. जोपर्यंत ST आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. आणि जोपर्यंत
हा प्रश्न सुटत नाही. मी सांगितलं इथून एकतर धनगरांच्या कल्याणाचा निर्णय होईल, तो निर्णय घेऊन वाजत गाजत नाचत आम्ही मुंबईच्या बाहेर पडू, नाहीतर माझी डेड बॉडी मुंबईच्या बाहेर जाईल. पण साहेब, एक डेड बॉडी जर दीपक बोराडेची गेली ना, हजारो दीपक बोराडे या धनगरांच्या मातीतून उगवतील आणि मग ते तुमची मात्र माती केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं ज्या धनगरांनी तुम्हाला खुर्ची दिली आहे, ज्या धनगरांनी तुम्हाला सत्ता दिली आहे, त्या धनगरांचे आशीर्वाद तुम्ही घेऊन सत्तेत बसलात, त्या धनगरांचा शाप तुम्ही घेऊ नका. काय उद्याचं रूपरेषा असणार आहे? उद्या काय नियोजन आहे? उद्याचं काय तुम्ही आव्हान करताय राज्यभरातल्या धनगर समाजाला किंवा धनगर नागरिकांना? मी माझ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एकच आवाहन केलंय आणि आत्ताही तेच करतोय की जे आत्ता गावातून निघालेत त्यांचं अभिनंदन, स्वागत. जे घरी आहे त्यांनी उद्या सकाळी निघा, उद्या संध्याकाळी निघा. जे भाऊ तुमचे पुढं आलेत त्यांच्यासाठी चटणी भाकरी घेऊन या. उद्या प्रश्न सुटला, सगळे नाचत गाजत घरी जाऊ. उद्या जर प्रश्न नाही सुटला तर आता हे सगळे इथंच थांबतील. परवा बाकीच्या सगळ्यांनी घरून निघायचं. परवा प्रश्न सुटला, सगळे नाचत गाजत जाऊ. नाही सुटला, परत गावाकडे राहिलेल्यांनी चटणी भाकरी घेऊन रसद, जसं सैन्य लढायचं जुन्या काळामध्ये, पहिली फलटण जर बाद झाली, हारली, मारली, कापल्या गेली, दुसरी फलटण यायची, तिसरी फलटण यायची, तसे मल्हार मावळ्यांनी मुंबईकडे चालत यायचं. जोपर्यंत माझा श्वास चालतो तोपर्यंत चालत यायचं, जोपर्यंत फडणवीस साहेब निर्णय घेत नाही तोपर्यंत चालत यायचं. पाहू पुढं काय होतंय. सत्तेत देखील अनेक धनगर समाजाचे नेते आहेत, मोठे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत. त्यांच्याशी काय तुमचं बोलणं झालंय का? ते का तुमच्या संपर्कात आहेत का? काय नियोजन आहे? जवळपास जालन्याचा लढा संपल्यानंतर गेल्या 6 महिन्यापासून मी राज्यभर फिरतोय सातत्यानं. या दरम्यान म्हणजे आजपर्यंत मला ज्या ज्या आमच्या थोर मोठ्या बांधवांना भेटता आलं त्यांना मी भेटलोय. ज्या थोरा मोठ्यांना मला भेटण्याचा वेळ नव्हता किंवा मला शक्य झालं नाही त्यांच्याशी मी फोनवर बोललोय. ज्यांच्याशी फोनवर बोलणं झालं नाही त्यांना निरोप दिलेत. माझे सहकारी जे माझ्यासोबत आहेत जालन्यापासून, त्यांनी सुद्धा बऱ्याच थोरा मोठ्यांना भेटून आशीर्वाद घेतले, या लढ्यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. त्यांनी सुद्धा बऱ्याच आमच्या थोरा मोठ्यांना फोन केले. त्या सगळ्या थोरा मोठ्यांना विनंती आहे की ठीक आहे, प्रत्येकाला बंधनं आहेत, तुम्ही तुमच्या पक्षाचे, तुमच्या संघटनेचे प्रोटोकॉल, नियम मोडून काही करावं आणि तुमचं राजकीय नुकसान व्हावं या विचाराचे आम्ही नाहीत. परंतु समाजाचा हा एक मोठा लढा उभा राहिला आहे, तेव्हा तुम्हाला ज्या पद्धतीनं या लढ्यामध्ये उतरता येईल त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा सर्वांनी या लढ्यामध्ये उतरावं, ही कळकळीची विनंती सर्वांना आहे. खरं म्हणजे मी कुणाला आमंत्रण द्यावं ही परिस्थिती नाही आहे. एक छोटासा तो शेर आहे की हक और अधिकार की लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनका ज़मीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते हैं. हे दीपक बोराडेची लढाई नाही आहे की मी तुम्हाला कोणाला आमंत्रण देऊ. मी विनंती करतो, माफ करा मला भावांनो. कदाचित थोर मोठे भरपूर आहेत प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, गावागावात फार मोठे लोक झालेले आहेत. मी तुम्हाला बोलू शकलो नसेल, तुम्हाला फोन करू शकलो नसेल, माफ करा. मी हा लढा इथपर्यंत आणलाय. आता इथून पुढं हा लढा विजयाकडे नेण्यासाठी आपलं योगदान द्या. नक्कीच हे दीपक बोराडे होते. गावखेड्यातील असतील किंवा ग्रामीण भागातील असतील, धनगर समाजाला त्यांनी मुंबईत येण्याचं आवाहन केलेलं आहे. निर्णायक असा हा मोर्चा असणार आहे उद्याची. त्यामुळे आता त्यामध्ये काय होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असतंय. सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता उद्या काय घडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.